भोळ्या भाबड्या आदिवासी बांधवांना राजनैतिक स्वार्थासाठी नशेच्या गर्तेत ढकलायचं, काही विशिष्ट राजकीय दल विशिष्ट समाजाला हाताशी घेऊन समर्थक बनवण्यासाठी आणि मजबूत संघटन करण्यासाठी दारूचा वापर करायचा, या अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडत होत्या। मात्र त्या भोळ्या भाबड्या आदिवासी बांधवांना दारूच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम ते दोन साधू करत होते। धर्म प्रसारणाच्या नावाखाली सुरू असलेलं थोतांड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधूंची त्याच आदिवासी बांधवांच्या हातून निर्गुण हत्या करून घेतली। बरोबर ओळखलत, पालघरच्या हत्याकांडाबद्दलच आम्ही सांगतोय। मुळात हे सगळं तत्कालीन मुख्यमंत्री उबाठा यांच्या नाकाखाली घडत होतं, पण त्यांना ते थांबवता आलं नाही। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या उबाठांनी साधूंना न्याय सुद्धा मिळवून दिला नाहीये। उबाठांनी जे चित्र देशासमोर उभं केलं होतं ते सत्य होतं का पडद्यामागे काही वेगळंच घडत होतं? 16 एप्रिल 2020 मुंबईपासून 200 किलोमीटर दूर पालघरमध्ये रात्रीचे 10 वाजले होते। देशात कोरोनानं थैमान घातला होता, त्यामुळे सगळे नागरिक घरातच राहत होते। मात्र अशातच 150 जणांच्या जमावानं एका 4 चाकी गाडीवर हल्लाबोल केला। घटनास्थळी पोलीस आले तेव्हा पोटतिडकीनं हे साधू पोलिसांच्या मदतीची अक्षरशः भीक मागत होते, पण पोलिसांनाही न जुमानता त्या लोकांनी साधूंना आणि त्यांच्या ड्रायव्हरला अक्षरशः ठेचून मारलं। या सगळ्या घटनेला तत्कालीन मुख्यमंत्री उबाठांनी एक वेगळंच कारण दिलं, ते म्हणजे मुलं वळवणारी टोळी गावात आली आहे अशी अफवा गावामध्ये पसरली होती आणि त्यामुळे गावकऱ्यांनी निष्पाप साधूंवर हल्ला केला। पण हे कारण तुम्हाला पटण्यासारखं आहे का? या घटनेनंतर उबाठांनी घेतलेला पवित्रा आश्चर्यकारक होता। न्याय देणं तर सोडाच, पण सत्य लपवण्याचा प्रयत्न उबाठांनी केला। खरं तर हा अफवेतून निर्माण झालेला अपघात नक्कीच नव्हता, हे षड्यंत्र होतं। कारण भोळे भाबडे आदिवासी लोक अचानक इतके क्रूर कसे झाले? यापूर्वी इतिहासात असं काही घडलं नव्हतं, मग त्यावेळेसच का असं घडलं? या प्रश्नांचा मागोवा घेण्याऐवजी उबाटा काय म्हणाले होते ते जरा एकदा ऐकाच। ये कोई हिंदू मुस्लिम या कोई ऐसी सांप्रदायिकता इसमें नहीं है। ये हमला जो हुआ है सांप्रदायिकता इसमें है नहीं। ये दुर्भाग्य की बात है, गलतफहमी के शिकार हुए हैं। उनको भी पता है कि यहाँ कोई अगल बगल में ऐसे कोई दूसरे सांप्रदाय या मजहब के लोग रहते नहीं है, तो इसमें सांप्रदायिकता की बात है ही नहीं। पण उबाठा, जर तुम्ही घराबाहेर पडला असता तर तुम्हाला सत्य परिस्थिती समजली असती। असो, मुख्यमंत्रीपद भूषवत होता ना, मग तुम्हाला इतकंही माहित नाही की गेले अनेक वर्ष तिथे वामपंथी आणि ख्रिश्चन मिशनरीजने थैमान घातलं होतं। याचा फायदा स्थानिक नेतेही घेत होते। वामपंथी आणि ख्रिश्चन मिशनरीजने धर्मांतराचा खेळ खेळता खेळता हिंदू संस्था आणि हिंदू साधूंना टार्गेट बनवलं होतं। चोर घूम फिरते हैं ऐसा करके, हाँ, और वहाँ पे दहशत निर्माण करना, वहाँ पे दहशत निर्माण करना कि कोई हिंदू संगठन यहाँ पे काम करने को नहीं आए, ऐसा वातावरण निर्माण करने का उनका प्रयत्न है। पहले सीपीएम करती थी, अभी थोड़ा बढ़ गया है धर्मांतरण, और कई ऐसे गांव है उसमें हिंदू आधा ख्रिश्चन ऐसे हो गए हैं। उबाठा, तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री होता ना, मग तुम्हाला इतकी माहिती मिळाली नाही का की या आदिवासी पाड्यांची संस्कृती संपुष्टात आणण्याचा डाव आखला जात होता, हिंदू संस्थांना लक्ष्य केलं जात होतं। ही घटना सांप्रदायिकच होती, पण तुम्हाला त्याच्या खोलात जावंसही वाटलं नाही। या घटनेची सीबीआय चौकशी करण्यास तुम्ही मनाई केली का? याचं उत्तर तुमच्याकडे नसेलच। हिंदुत्वावर भाषणं ठोकणं सोपं असतं साहेब, पण गरज पडली तर हिंदूंच्या मागे भक्कमपणे उभं राहण्यासाठी शिवरायांसारखं धाडस लागतं। पण तुम्ही तर निष्पाप साधूंना न्याय द्यायला देखील घाबरलात। साहजिकच आहे, तुष्टीकरणाचं राजकारण तुमच्यातही भिनलं होतंच, हे या घटनेतून समोर आलं। तुम्हाला न्यायापेक्षा मतांचं गणित महत्त्वाचं होतं। हाच आहे उबाठांचा खरा चेहरा। बाकी निर्णय तुमचाच आहे, कारण हा देश आपला आहे, हे राज्य आपलं आहे, आणि ते कोणाच्या हातात द्यायचं हा निर्णय देखील आपलाच आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।